Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. खूप साऱ्या लोकांचा प्रश्न येतो की सर आम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का म्युच्युअल फंड आमच्यासाठी बेस्ट राहील. म्युच्युअल फंड चांगलं का स्टॉक मार्केट चांगलं? ज्या लोकांना हा प्रश्न आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यांना नाही त्यांनी पण पहा. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ पण आवडेल आणि रास्त कारण कोणतं बेस्ट आहे याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तर मिळून जाईल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे जे काही नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. बेल आयकॉनला पण हिट करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आम्ही व्हॅल्यू ॲड करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मला बरेचसे लोक म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये SIP केलेली चांगली का स्टॉक्समध्ये SIP केलेली चांगली, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली का स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली. आता इन्स्ट्रुमेंट दोन्ही बेस्ट आहेत. नो डाऊट की इथून पुढच्या काळात हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत दोन्ही पण तुम्हाला खूप चांगला परतावा जनरेट करून देतील. आता स्टॉक मार्केट का म्युच्युअल फंड याचं उत्तर जर द्यायचं झालं तर ज्या लोकांना स्टॉक मार्केटचं योग्य ज्ञान आहे, स्किल सेट, राईट स्किल सेट आहे. मी राईट याच्यासाठी म्हणतोय की स्टॉक मार्केट काय इथूनच लोकांची बोंबाबोंब आहे. ठीक आहे. आणि मग स्किल सेट राईट असला तर माइंडसेटची पण गरज आहे. तुम्हाला खूप चांगलं फंडामेंटल अनालिसिस करता येत असेल, खूप चांगलं टेक्निकल अनालिसिस करता येत असेल तरीसुद्धा तुमच्याकडे माइंडसेट असणं गरजेचं आहे. याच्यावर जर तुम्हाला अजून क्लिअरिटी पाहिजे तर मी प्रॅक्टिकल इंडिया नावाचं माझं चॅनल आहे, त्याच्यावरती स्टॉक मार्केटवरती बरेचसे व्हिडिओज टाकलेले आहेत. नक्की ते पहा. तुम्हाला कळेल स्किल सेटचं महत्त्व, माइंडसेटचं महत्त्व किंवा कशा पद्धतीने मी कंपनी निवडली पाहिजे, काय केलं पाहिजे. त्याच्यावरती शेअर मार्केटवरती प्रॅक्टिकली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढे सुद्धा खूप चांगले व्हिडिओ तिकडे मी बनवत आहे. तर मला असं वाटतं की राईट नॉलेज ते तुम्हाला तिथं मिळून जाईल. स्किल सेट ज्याला म्हणूयात. सो ज्यांचं स्किल सेट चांगलं आहे, माइंडसेट चांगला आहे, स्किल सेट आहे 20%, 80% माइंडसेट आहे ज्यांचं आहे त्यांनी 100% स्टॉक्समध्ये गेलंच पाहिजे. अन्यथा स्टॉक मार्केटमध्ये असं 3 प्रकारचे स्टॉक्स आहेत असं म्हटलं जातं. एक असतात की कचरा. तर साधारणपणे कुठल्याही मार्केटमध्ये घ्या, इंडियन कुठल्याही घ्या, माझं असं मत आहे की 80% स्टॉक, किती टक्के, 80% स्टॉक कचरे आहेत. किती पाहिजे? 80. गुड काही स्टॉक आहेत असं म्हणूयात की बॅड बिझनेस लिस्टेड 80% आहेत. गुड बिझनेस साधारणपणे 15-18% आणि फक्त व्हेरी गुड ऑर बेस्ट ऑर फॅब्युलस बिझनेस 1-2% आहेत. जर तुमच्याकडे राईट स्किल सेट, राईट माइंड सेट आहे तर तुम्ही इकडे नक्की येणार व्हेरी गुड मध्ये, व्हेरी गुड ऑर बेस्ट मध्ये. पण जर तुम्ही इकडं अडकला, जर नाही तुम्ही इकडेच अडकता, रादर दॅन सगळेच इकडे अडकतात. का अडकतात? तर राईट स्किल सेटच नाहीये, राईट माइंडसेटच नाहीये, कसं अप्रोच झालं पाहिजे त्या ॲसेट क्लासला. मग हे जर तुमचं होत असेल तर मला सावध सोपं म्हणायचं तुम्ही नाही केलं पाहिजे. पहिलं तर आहे ना, तुम्ही म्हणाल माझं राईट आहे का रॉंग आहे ते कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आलात तरी पण ठीक आहे, पण याच्यामध्ये पोहोचला तर ग्रेट आहे. ग्रेट बिझनेसेस आणि ग्रेट बिझनेसेस वेल्थ क्रिएट करून देतात. हे कसं करायचं याच्यासाठी प्रॅक्टिकल इंडियाकडे नक्की जा. कितपत सक्सेस व्हायला माहीत नाही, पण तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमधला कचरा तर नक्की निघेल. काय घ्यायचं आणि का घ्यायचं तर तुम्हाला तिकडे मिळेल. काय घ्यायचं, कोणता बिझनेस घ्यायचा आणि का घ्यायचं याचं उत्तर नक्की मिळेल. ठीक आहे. सो ही जे रिझन्स आहेत, सगळ्यात महत्त्वाचं रिझन की तुम्ही इकडं अडकता म्हणून स्टॉक मार्केट नको. मग तुम्हाला कम्पॅरिझन जर करायचं असेल स्वतःला की आय एम डुईंग गुड ऑर बॅड, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंडरस्टँड द बेंचमार्क. बेंचमार्क काय? समजा मी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतोय आणि माझं बेंचमार्क, मग मला जर कम्पेअर करायला लागेल मी चांगलं करतोय, वाईट करतोय, बेस्ट करतोय, काय करतोय ते जर कम्पेअर करायचं आहे तर बेंचमार्कशी कम्पॅरिझन केलं जातं. म्हणजे मी बेटर करतोय, बघा मी मार्केटच्या बाहेर तर पैसे नाही बनवतोय, मार्केटमध्ये बनवतोय. मग ओव्हरऑल मार्केट काय करतंय तर मी काय केलं, माझं बेंचमार्क मला कम्पेअर करायचं आहे तर मी सेन्सेक्सला बेंचमार्क माझं ठरवलं की ब्रॉडर मार्केट मी लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, सेन्सेक्स माझा बेंचमार्क आहे. मग सेन्सेक्सनी मागच्या वर्षात किती रिटर्न दिले बुवा, तर उदाहरणार्थ 20% रिटर्न दिले. आणि माझ्या पोर्टफोलिओने किती रिटर्न दिले, माझ्या पोर्टफोलिओने 15% रिटर्न दिले. 5% मी मायनस आहे इथे. आता तुम्हाला नाही 15% प्लस आहे की असं कुठे? नो. जर तुम्ही अभ्यास करताय, एफर्ट घेताय, रिसर्च करताय, बॅलन्स शीट वाचताय, अजून काय करताय, गोंधळ करताय आणि एवढं सगळं करून तुम्हाला 15% रिटर्न मिळत आहे, जेव्हा मार्केट 20% रिटर्न जनरेट करत आहे
तर तुम्ही राईट काम नाही करते. मग मी म्हणतो तुम्ही काय करा, डायरेक्ट सेन्सेक्समध्ये पैसे टाकून द्या, 20% सरळ म्हणतील ना, नो अभ्यास, नो डोक्याला ताप, डायरेक्ट इथं पैसे टाकून द्या, प्रॉब्लेमच नाहीये. बरं, तुम्ही म्हणाल सेन्सेक्सनी 20% रिटर्न जनरेट केले सर, पण मी वर्षात 25% रिटर्न जनरेट केले. फॅब्युलस, फंटॅस्टिक, 5% प्लस आहात तुम्ही. पण पैसे किती गुंतवले? 1 लाख रुपये. ओके, झाले किती? 1,25,000 रुपये. ओ माय गॉड, दिस इज अ बिग प्रॉब्लेम. 25,000 रुपयासाठी तुम्ही किती टाइम आणि एफर्ट स्पेंड केला? दॅट इज बिग क्वेश्चन. हाऊ मच टाइम, हाऊ मच एफर्ट यू हॅव टेकन. आणि मग त्याचे तुम्ही 5% एक्स्ट्रा बनवले. जर एवढा एफर्ट नसतं घेतलं तर 5,000 कमी मिळाले असते, पण अदर ठिकाणी ते जर वेळ आणि एफर्ट लावला असता तिकडं 50,000 लाख रुपये कमवले असते. सो थिंक, दिस इज द प्रॅक्टिकल एज्युकेशन. मला असं वाटतं की इकडे तुम्ही विचार करायची गरज आहे. हां, मग मी असं म्हणेल की जर तुम्ही एवढं एफर्ट आणि सगळं काही करताय तर तुम्ही एक 5-50 लाखाची इन्व्हेस्टमेंट ठेवा. मग एफर्ट घेताय त्याला मिनिंग आहे, कारण तुम्ही जर 5% जरी ॲडिशनल बनवतं म्हटलं तरी म्हणजे मार्केटिंग त्यापेक्षा बेटर करताय, मग काय हरकत नाही. जोपर्यंत हे नाही येत ना तोपर्यंत तुमचं राईट माइंडसेट, राईट स्किल सेट जरी असलं तर मी म्हणेल की तुम्ही बेंचमार्क बरोबर जा, म्युच्युअल फंड बरोबर जा. चांगले पैसे म्हटलं तुम्हाला जर खरंच ते येत आहे तुमचं ते मानसिकता सगळं काय, तर डेफिनेटली स्टॉक मार्केट इज ऑलवेज बेटर दॅन म्युच्युअल फंड. हो, खूप सारं डायव्हर्सिफिकेशन, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण नाही आहे तर ऑलवेज बेस्ट काय आहे? एव्हरग्रीन म्युच्युअल फंड. मग आता तुम्ही स्वतः कंपॅरिझन करा की मागच्या 10 वर्षात, मागच्या 5 वर्षात सेन्सेक्सनी किती रिटर्न दिलेत. आता बरीचशी लोक तर मला अक्कल मागच्या 5 वर्षाची काढतात, सर बघा 100% माझा पोर्टफोलिओ वाढला 5 वर्षात. भाई CAGRनी काय आणि सेन्सेक्सने एवढेच दिले असं नसतं. इथे CAGR काय, दॅट इज द क्वेश्चन. कंपाऊंडिंग काय झालं? मग 100% जर 5 वर्षात वाढले तर मला वाटतं कंपाऊंडिंग 12-13%, 15%, अराउंड 17% असेल. एक्झॅक्ट नाही, हां 17% वगैरे येऊन जाईल, 16-17%. 5 वर्षात जर तुमचे पैसे डबल झालेत तर 12% येईल. ठीक आहे. सो 12%नी तुम्ही ग्रो केलं आणि मग मार्केट कितीने ग्रो केलं ते पण महत्त्वाचं आहे. याच काळात मार्केटने जर तुम्हाला इंडेक्स, हां याच्यामध्ये पण तुम्ही मिड कॅपला आहात, स्मॉल कॅपला आहात, तर त्याच्या इंडायसेसशी कम्पेअर करायला लागेल. मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून बेंचमार्क तुम्हाला कम्पेअर करायला सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरं रिझन, आर यू बीटिंग द बेंचमार्क? हा प्रश्न स्वतःला विचारा. डोंट डू इंट्राडे फ्युचर ऑप्शन. बघा, हे अजून मिसकन्सेप्शन आहे रातोरात श्रीमंतीसाठी स्टॉक मार्केट. तर रातोरात श्रीमंती इकडे मिळत नाही. रातोरात गरिबी मिळवायची असेल तर स्टॉक मार्केट, यथावकाश श्रीमंत व्हायचं आहे. इन्व्हेस्टिंग इज द बेस्ट वे. इन्व्हेस्टिंग म्हणजे तुम्ही घ्या आणि चांगले बिझनेसेस घ्या, त्याच्याबरोबर लॉंग टर्ममध्ये थांबा आणि ते चांगलं करतायत का बघा, त्यांचे पेअर ग्रुप येत आहेत का बघा. खूप सारे, मी साधं सोपं म्हणतो की 2-3 प्रकारच्या कंपन्या असतात, बघा कितपत तुम्हाला पटतंय. B2B असतात, बिझनेस टू बिझनेस. B2G असतात, बिझनेस टू गव्हर्नमेंट. आणि B2C असतात, बिझनेस टू कन्झ्युमर. B2B मला असं वाटतं इकॉनॉमीचे मायक्रोज बेस्ट असतील तेव्हा बेस्ट करतात आणि मायक्रोज खराब झाले खराब करतात. म्हणजे काय की ह्या सायक्लिकल टाईप्स ऑफ ग्रोथ आहे, असं अप डाऊन अप डाऊन अप डाऊन करत जाणार, त्या जोरात अप डाऊन करत, अशा पद्धतीच्या ह्या कंपन्या असतात. तुम्हाला एंट्री आणि एक्झिट खूप महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये. सेम ॲप्लिकेबल आहे B2G, बिझनेस टू गव्हर्नमेंट, सेवा किंवा प्रोडक्ट बनवतात त्या कंपन्यांना पण सेम ॲप्लिकेबल. सो हे सुद्धा एंट्री एक्झिट खूप महत्त्वाचे आहे. B2C पण खूप चांगलं आहे, बट इथं कंपनी निवडताना तुम्हाला थोडंसं बॅलन्स शीट बघायला लागेल. ROE, ROC, PEG खूप सारे रेशोज असतात, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्ही इकडे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सेल्स ग्रोथ किती आहे, प्रॉफिट ग्रोथ किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. इंटेलिजंट मनी आहे का नाही, आणि मग तुम्ही ती निवडली, मग मॅनेजमेंट कसं आहे, वॉक ऑन टॉक आहे का, खूप साऱ्या गोष्टी. आणि मग ते जर स्किल सेट तुमच्याकडे आहे आणि मग माइंडसेट आहे तर मात्र हे स्ट्रक्चरल ग्रोथ आहे. मग मी हमेशा म्हणतो जर तुम्हाला म्युच्युअल फंड नाही करायचं तर तुम्ही 70-80% जो पोर्टफोलिओ आहे, 70-80% जो तुमचा पोर्टफोलिओ आहे हा स्ट्रक्चर ग्रोथ कंपन्यांमध्ये असला पाहिजे. आणि 10-30% असं म्हणा तुम्ही सायक्लिकलमध्ये पण असलं पाहिजे. किंवा कधी एखादं सेक्टर बूस्ट करतं, फाटतं, त्यावेळी तुम्ही तिथं पाहिजे म्हणजे चांगले रिटर्न बीट करायला तुम्ही बनवाल. आणि हे सगळं नसेल कळत तर सोपा मार्ग असतो तो म्हणजे म्युच्युअल फंड, जिथं फंड मॅनेजर हे सायक्लिकल पण प्ले करतो, त्याच्याकडं रिस्क ॲनालिसिस टीम आहे, सेक्टर ॲनालिसिस टीम आहे, त्याच्याकडे सगळी दुनियादारी आहे आणि तो त्याचं ते काम पण आहे आणि तो ते प्ले करतो, तुम्हाला रिटर्न बऱ्यापैकी बनवून देण्याचा प्रयत्नही करतो आणि बनवतो, त्याचा ऑब्जेक्टिव्ह तो डिलिव्हर करतो.
तुम्हाला वाटते तुम्ही केलं पाहिजे. तर सुरुवातीच्या काळात तर मी म्हणेल तुम्ही स्ट्रक्चर्ड ग्रोथवाल्या कंपन्यांबरोबर 100% गेलात तरी काय हरकत नाही आहे. लेटर ऑन त्याच्यावरती जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे किंवा जे काही आम्ही करतो त्याच्याबद्दल मी काही आता व्हिडिओज प्रॅक्टिकल इंडियावरती मी मगाशी पण सांगितलं की तुम्हाला बघायला मिळतील. नक्की तू चॅनल सबस्क्राईब करा. मॉरल ऑफ द स्टोरी किंवा कन्क्लुजनवरती जर मी यायचं म्हटलं तर तुमच्याकडं राईट स्किल सेट नसेल आणि मला वाटतं की 90% इन्व्हेस्टिंग तर कोणी शिकवत नाही, इंट्राडे फ्युचर ऑप्शनच शिकवतात सगळे जे स्टॉक मार्केटवाले आहेत. तो 90% तर तुम्हाला कोणी हे शिकवतच नाही की कोणता बिझनेस घ्यायचा, का घ्यायचा हे कोणीच सांगत नाही. तुम्हाला फक्त काही चार्ट वगैरे दाखवले जातात, काहीतरी बेसिक इन्फॉर्मेशन्स आपण देतो आणि ऑनवर्ड ते पण कितपत लक्षात राहतं माहीत नाही. सो मला असं वाटतं की ज्यांच्याकडं नाही आहे ते सगळं त्यांनी ते स्टॉक मार्केट हा विषय घेऊ नये आणि ज्यांच्याकडं आहे त्यांनी मात्र हे जे काही फुकटचे सल्ले आहेत म्हणायचं त्याचं काही इम्प्लिमेंटेशन करता आलं तर डेफिनेटली तुम्ही ग्रो करू शकता. तर ज्यांना येते त्यांनी स्टॉक मार्केट करा, पण ज्यांना येत नाही आहे त्यांच्यासाठी ऑलवेज बेस्ट म्युच्युअल फंड असणार आहे आणि म्युच्युअल फंडला तुम्ही गेलं पाहिजे. काही त्याच्या रिलेटेड माहिती पाहिजे तर डेफिनेटली मी स्टॉकसाठी सांगितलं प्रॅक्टिकल इंडिया, म्युच्युअल फंडसाठी प्रॅक्टिकल कॉल खाली दिलेला आहे नंबर, त्याच्यावरती फोन करा. म्युच्युअल फंड बेस्टच आहे आणि वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. स्टॉकमध्ये सुद्धा जाताना तुम्हाला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाचा विषय येतो. हे खूप सारं डीप आहे. सो तुम्ही काय करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्युच्युअल फंड करणार असेल तात्काळ कॉल करा आणि प्रॅक्टिकल इंडियाला जाणार असेल तर नक्की खाली लिहा की आय एम गोइंग टू प्रॅक्टिकल इंडिया चॅनल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.